नमस्कार प्रेक्षक हो. सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातली पूरस्थिती ही गंभीर बाब आहे, कारण नदीचं पात्रच मुळात कमी झालेलं आहे. 100 मिलीमीटरच्या पाईपमधनं जाणारं पाणी आणि 60 मिलीमीटरच्या पाईपातून जाणारं पाणी याच्यामध्ये प्रवाहामध्ये नक्की फरक पडतो. त्याच प्रमाणामध्ये शहरातली ज्या मुळा आणि मुठा नद्या आहेत त्यांचं 1,000 मीटर लांब तो प्रवाह तुंबतो आणि त्याची रुंदी जी साधारणपणे 300 मीटर 400 मीटर पुढे वाढत जाते ती कमी होत ती आता 150 आणि 200 मीटर पर्यंत आलेली आहे. त्यामुळे पुराचा धोका झोपडपट्टीपर्यंत फुगवटा येऊन होतो. याकरता नीलम गोरे यांनी आज प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची चर्चा केली. आम्हाला मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तर त्या शाळेसाठी मुलांना जाताना युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या हे मिळालं तर ते बरं होईल. त्याखेरीज धान्य खराब झालेले घरामधलं धान्य लवकर मिळावं, जेणेकरून आम्हाला घर पूर्ववत त्याचा आम्हाला उपयोग करून घेता येईल. आजारपण किंवा पाण्याच्या संसर्गामुळे विशेषतः दूषित पाणी मोठ्या प्रमाणात येते, तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून तिथे काय उपाययोजना करता येतील. तिथे आम्ही विठ्ठलनगरमध्ये गेलो, तिथे ओढ्याच्या मध्ये अनेक गुरं अजून मृत पडलेली आहेत आणि त्यांचं साफसफाई झालेली नाहीये, याच्याकडेही माझं कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलं. अशाही सूचना आता आयुक्तांच्या बरोबर जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांना दिलेल्या आहेत. राडारोडा जो साठलेला होता तो दूर करण्याचं सूचना जी आहे त्याचा अंमलबजावणी ताबडतोबच सुरू होते असं उपायुक्तांनी आम्हाला सांगितलं. लोकांना माईक वरून अलर्ट करणारी सिस्टीम खरंच किती कार्यरत आहे याच्याबद्दल बरीच मी तपशीलवार चर्चा केली. आणि त्याच्यात काल रात्री जेव्हा पाणी सोडलं जाणार होतं त्यावेळेला माईक आरटीओ कडून आणि महानगरपालिकेकडून त्यांची सेंटर्स आहेत, तिथून त्यांनी ती अनाउन्समेंट केल्याचं सांगितलं. पण मी त्यांना म्हटलं की तुमची सेंटर्स कुठून अनाउन्समेंट करतायत हे गुगलवर तुम्ही टाका, जेणेकरून लोकांना माहिती व्हायचं असेल तर ते तिथल्या लोकांना अलर्ट करतील की तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीने धोकादायक परिस्थिती आहे. कारण तिथल्या माणसाने ऐकलं नाही तरी पुणेकरांना हे कळेल की 10 ठिकाणी अलर्ट कसं आहे, त्या 25 ठिकाणी. तर सगळीकडे घबराट पसरते की आता पुणे बुडाले आणि 500 सारखी पुनरावृत्ती होणार आहे, अशा पद्धतीने घबराट लोकांमध्ये पसरते. म्हणजे व्याप्ती किती आहे त्या सगळ्या पाणी जाण्याच्या संदर्भात. त्याचबरोबर जलसंपदा विभागालाही मी बरेच प्रश्न विचारले की किती तुम्ही विसर्ग केला तर किती प्रमाणात पाणी वाढतं, याचं तुमच्याकडे काहीतरी निरीक्षण आतापर्यंतची असली पाहिजे. तर ती तुम्ही लोकांना नीट वेळेवर कळवली नाहीत असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःही अहवाल द्या की काय प्रकारे तुम्हाला लोकांना वेळेवरती अलर्ट या संदर्भात करता येईल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पूरसदृश्य परिस्थितीमध्ये पंचनामा झाल्याशिवाय मदत मिळत नाही. त्यामुळे पंचनामे प्रायोरिटीने होणं गरजेचं असतं. राज ठाकरे यांनी देखील भेट देऊन हे पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत असं सांगितलं. मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. मुळात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे सांगायला पाहिजे होतं की त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही, त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतं त्याचं. एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती. त्यात मुळामुठामध्ये झालेलं अनधिकृत बांधकामं आणि त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी. मी काल जाऊन आलो, अत्यंत वाईट परिस्थिती आहे त्या संपूर्ण घरांची. आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे, कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे, कळलं का. गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि
इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स देऊ शकत नाही. मग जर समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही. सर, टाउन प्लॅनिंग बद्दल तुम्ही काय बोलतात? फक्त एकता नगरचा किंवा परवा दिवशीचा काय मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पूर्ण बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार हे मी गेले अनेक वर्ष सांगतोय. आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं. याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो, पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते. किती गाड्या येत आहेत, किती स्कूटर्स येत आहेत, त्या पार्क कुठे होणार, लोक राहणार कुठे, लोक बाहेर कसे काही बाबा तिथे काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला. एका काही काय म्हणू आपण त्याला, काही हजार लोकांसाठी, काही लाख लोकांसाठी, लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं, कॉलेज असावं लागतं, शाळा असावी लागते, बागा असाव्या लागतात. हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात. आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही. दिसली जमीन की वीक, कळलं का? एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे. आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स, ह्या सगळ्या नेक्ससमधनं या सगळ्या गोष्टींचा बर्बाद होत जाणारी शहरं, हे थांबत नाही आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी देखील असे पंचनामे आता पूर्ण होत आलेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये त्याची आर्थिक तरतूद करून त्याचा निधी हा गरजूंपर्यंत निश्चित पोहोचवण्यात येईल. कारण भेट देणाऱ्या प्रत्येक नेत्यांनी या प्रकारचे पंचनामे तातडीनं करावेत असे त्यांना आदेश दिले होते. यामध्ये राज्याकडनं फक्त आपल्याला चंद्रकांतदादा पाटील आणि नीलम गोऱ्हे, वंदना चव्हाण, राज ठाकरे, बावनकुळे या लोकांनी भेट दिल्याचं जाणवतं. बाकी महत्वाचे कोणीही मंत्रिमंडळातले लोक त्या ठिकाणी आले नाही. पहिल्यांदा रिस्टोर करण्याच्या दृष्टिकोनातून हे पंचनामे आपलं जवळजवळ 100% पूर्ण झालं. म्हणजे विठ्ठलनगर, निंबजनगर, एकता नगरी, त्याच्यानंतर पाटील इस्टेट, ह्या सगळ्या 14 ठिकाणी शनिवारी सगळीकडे राऊंड मारून त्या ठिकाणी पंचनामे आणि हे म्हणजे पाटील इस्टेटच्या 10 झाला, त्याच्यानंतर शांतीनगर, इंदिरानगर, येरवडा आणि सगळे स्पॉट जे आहेत कलाशिवाडी वगैरे सगळ्याच ठिकाणी आपण त्या ठिकाणी जे आहे ती जेटिंग मशीन, टँकर आणि तेल केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळीकडे जे आहे ती औषधाची फवारणी त्या ठिकाणी आपण केलेली आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते आम्ही पाण्याचे टँकर सुद्धा तपोरांना आपण 8 टँकर दिले, सिंहगड एकतानगरीमध्ये 34 टँकर दिले, येरवडा विश्रांतवाडीला 5 टँकर दिले, रजकोटला 4 टँकर दिले आणि शिवाजीनगर याच्यामध्ये 17 दिले. 80% काल ते भरलेलं होतं, 594% होतं, टेमघर 78% होतं आणि त्याच्यामध्ये पावणा 84% होतं. काल संध्याकाळी त्यांनी 7,704 क्युसेकचं सांगितलं, रात्री साधारणतः 14,000 क्युसेकचं त्यावेळेस सांगितलं. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आज देखील त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा हे दिवसाचं त्यांनी जे काय आहे ते पाणी सोडावं आणि उदाहरणं जी आहे ती 80% पर्यंत न जाता जरा कमी हे करून म्हणजे एक जो गॅप आहे की घाट परिसरामध्ये पाऊस सारखा रेड अलर्ट किंवा हे दाखवलेला आहे. तर एकंदरीत आता परिस्थिती त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आहे.